नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हॉटेल स्टाईल क्रीमी रिच आणि एकदम टेस्टफुल पनीर लबाबदार घरीच बनवायचे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। तर इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे, 2 टोमॅटो कट केले आहेत, 2 कांदे, लसूण, काजू, नंतर इथे कोथिंबीरचे देठ घेतले आहेत आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे। तर दुसऱ्या तडक्यासाठी आपण कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि पनीर आपण मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे। तर आता एक कढई गॅसवर ठेवून घ्या, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। नंतर यामध्ये आपण अर्धी चमची जिरी घालून घेऊ। आता जिरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2-3 छोटी इलायची, नंतर 1 दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि आता आपण चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालून घेऊ। तर कांदा एकदम चांगला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट चांगला कांदा परतून झाला की आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेले आलं आणि लसूण घालून घेणार आहोत। आता आलं, लसूण, नंतर कोथिंबीरचे देठ आणि आपण मिरची, इथे काश्मीरी लाल मिरची ही घालून घेतली आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला खूप छान कलर येतो। आणि आता काजूही यामध्ये घालून घेऊ आणि हे आपण 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं परतून घेणार आहोत, जेणेकरून यामधील आपल्या आल्याचा आणि लसणाचा कच्चापणा जाईल। नंतर आता यामध्ये अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। तर आता हे मसाले आपण 2 ते 3 मिनिटांसाठी असे परतून घेऊया। आता हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण टोमॅटो घालून परतून घेणार आहोत। टोमॅटो परतून झालेला आहे, तर आता त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ आणि हे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी असंच परतू देणार आहोत आणि नंतर झाकून याला 10 मिनिटं असं शिजू द्यायचं आहे। नंतर आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये आपण कट करून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे आणि नंतर यावर आपण काश्मीरी लाल मिरची आणि हळद घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठही घालून घेऊया। पनीरला खूप छान टेस्ट येते आणि कलरही खूप छान येतो। थोडंसं असं पनीर परतून घेतलं की ते खूप टेस्टी लागतं। तर अशा प्रकारे आपण पनीर चांगलं परतून घेऊया आणि 2च मिनिटांसाठी याला आपण परतायचं आहे, जास्त परतायचं नाही। आता आपलं पनीर चांगलं परतून झालेलं आहे, याला एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर आता ते आपण काढून घेतलेलं आहे। नंतर आता आपली तोपर्यंत ग्रेव्ही शिजलेली आहे। तर बघा इथे मस्त अशी ग्रेव्ही शिजली गेली आहे। तर यामधील पाणी आहे ते आटवा आणि हे थंड करून घेऊन याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्या। तर आता आपण तडका देऊया। तर आता हा दुसरा तडका आहे, तर यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया। नंतर यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर या तडक्यासाठी एकदम बारीक असा कांदा चिरायचा आहे। एकदम बारीक चिरलेला 1 कांदा मी यामध्ये घातलेला आहे। कांदा आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घेऊ। नंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्या। आलं लसूणची पेस्ट चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली परतायची आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, नंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, 1 चमचा इथे धने पावडर घालून घ्यायची आहे, नंतर अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे मसाले यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। मसाले चांगले मिक्स झाले की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। तर टोमॅटो मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। तडका चांगला परतायचा आहे। आता आपण मसाले खाली कढईला लागायला लागले आहेत, त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि आपण हे 2 ते 3 मिनिटांसाठी असंच परतून घेणार आहोत। आता 2 ते 3 मिनिटांनी यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया। शिमला मिरची ही त्यामध्ये चांगली परतून घेऊ। 2 ते 3 मिनिटांसाठी शिमला मिरची परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये आपण जी बनवून घेतलेली ग्रेव्ही आहे ती गाळून घेणार आहोत। तर मी याच्यावरच अशी चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी ही ग्रेव्ही ओतून घेत आहे। तर आता ही ग्रेव्ही आपण यामध्ये गाळून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण सर्व ग्रेव्ही चांगली कढईमध्ये गाळून घेतलेली आहे। तर बघा मस्त अशी ग्रेव्ही गाळून घेतली आहे, एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही तयार होते। तर बघा इथे आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता याला आपण 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं शिजू देणार आहोत। ग्रेव्ही चांगली शिजली की टेस्ट खूप छान येते। तर ग्रेव्ही आपण अशी झाकून ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटांसाठी हिला चांगली कमी गॅसवर शिजू द्यायची आहे। तर बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। तर आता त्यामध्ये आपण परतून घेतलेलं पनीर घालून घेऊ। सर्व पनीर यामध्ये घालून घ्यायचं आहे।
नंतर आता आपण त्यावरती क्रीम घालून घेणार आहोत. तर इथे आपण 4 ते 5 टेबलस्पून क्रीम घालून घ्यायची आहे. इथे मी क्रीम घालून घेत आहे. क्रीम घातल्यामुळे आपल्या पनीरला एकदम मस्त अशी टेस्ट येते. एकदम क्रीमी असं पनीर तयार होतं. नंतर आता यामध्ये आपण थोडंसं बटर घालून घेणार आहोत. बटर घातल्याने खूप छान टेस्ट येते. नंतर मी इथे एक पनीरचा क्यूब ठेवून घेतलेला होता. त्याला अशा प्रकारे खिसून घालायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही खाताना एकदम टेस्टी अशी लागते. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून असं शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं गरम गरम पनीर लबाबदार तयार आहे. नान, रोटी, पराठ्यासोबत सर्व करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.